श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्रीमत् सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। श्रीमत्कुलदेवतायै नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं। या चॅनलवर अपलोड होणाऱ्या नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य दाबावा। देह संवर्धन आणि विज्ञान या विषयाच्या अनुषंगानं चालू असलेल्या या युट्यूबच्या तिसऱ्या प्रकरणातील दुसऱ्या भागाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण शरीरांतर्गत अहोरात्र चालणाऱ्या संस्था ज्या प्रकृती स्वयंचलितपणे चालवते त्या विषयी आपण चर्चा केली। त्या संवेदना वाहक सुषुम्ना नाडीचा हे उल्लेख केलेला होता। पण या सुषुम्ना नाडीच्या षडचक्र व्यवस्थेचा विषय मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर याच्या सुरुवातीला आपण ही आकृती बहुतांश ठिकाणी पाहिलेली असते। यामध्ये षडचक्र आणि नाडी व्यवस्थापन याचाही विचार चित्रामध्ये केलेला आहे। पण नाडीत्रय व्यवस्था आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरमध्ये पाहणार असल्यामुळं या ठिकाणी नाडीविषयी मी चर्चा करणार नाहीये। यामध्ये फक्त षडचक्राचा विचार आपण सविस्तर समजून घेऊया। यामध्ये जो मनाची सुषुम्ना शब्दाचा जर विचार करायचा गेला, सुषुम्ना शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी सु म्हणजे सुंदर, चांगले आणि प्रभुत्व असणे, म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये मनाचं प्रभुत्व असतं असे ते क्षेत्र म्हणजे सुषुम्ना नाडी। मन ज्या ठिकाणी मनाचा संपूर्ण रहिवास असतो, मन सुषुम्ना नाडीतून बाहेर डोकावते ते या मज्जातंतूच्या माध्यमाने, आणि मज्जातंतूच्या माध्यमाने सर्व अरबो खरबो कोशिका आहेत त्या स्वतंत्रपणे त्यांच्या सूक्ष्म अंगाशी याचा संपर्क असतो आणि संबंध जोडलेला असतो। त्यांच्या मनावर या मनाचं प्रभुत्व असतं। म्हणून ही संपूर्ण नाडी व्यवस्था संवेदनाशीलता प्रवाहित असते। म्हणजे कुठल्याही पेशीला मध्ये जी काही संवेदना निर्माण होते त्या संवेदनेचं वहन पूर्णतः मेंदूपर्यंत होतं, आणि मेंदूच्या ठिकाणी असलेल्या बुद्धीचं संकलन जे आहे, संग्रहालय, बुद्धी म्हणजे संग्रहालय असते माहितीचं, आणि तंत्रज्ञान याचं फार मोठं संग्रहालय ग्रंथालय असतं। जे काय आपण ज्ञान एकत्रित केलेलं आहे त्या सर्व ज्ञानाविषयी संकलित माहिती मेंदूमध्ये साठवली गेलेली असते। मेंदूचे बरेच कप्पे असतात, फोल्ड असतात। या फोल्ड मध्ये या सगळ्या माहितीचा रेकॉर्ड अगदी करून ठेवला जातो, आणि जी माहिती उपलब्ध असते त्या माहितीच्या अनुषंगानं बुद्धी आदेश, निर्देश, सूचना मनाला देत असते। आणि मन मात्र या संपूर्ण शरीराच्या ग्रंथीकोशाशी आपला संबंध प्रस्थापित केलेला असतो। त्यांच्या सुखदुःखाविषयी पूर्ण संवेदना या बुद्धीपर्यंत हे मन घेऊन जातं, आणि बुद्धीचे आदेश किंवा त्याची इच्छा या दोन्हीचा निर्देश ते प्रत्येक अवयवांना ते करत असतं। त्यामुळे सुषुम्ना शब्दाचा अर्थ शश म्हणजे सहा, संपूर्ण शरीर या सुषुम्ना नाडीच्या माध्यमाने, म्हणजे पाठीच्या मणक्यातून, पाठीचा मणका जर पाहिला तर त्या मणक्यामध्ये होल असतात, त्या होल मधून हे मज्जातंतू भरलेले असतात, आणि हे सर्व मज्जातंतू प्रत्येक मणक्याच्या म्हणजे लेअर वरून, जॉईंट वरून किंवा जोडीमधून आपलं अंग बाहेर काढून डोकावत असतात। आणि मग हे जे डोकावलेले जे मज्जातंतू आहेत या मज्जातंतूंना सर्व ग्रंथीकोश आपली वेदना, संवेदना, अनुकूल प्रतिकूल स्थिती याची माहिती या मज्जातंतूंना हस्तांतरित करत असते, आणि ही हस्तांतरित केलेली माहिती तत्काळ मेंदूपर्यंत जाते, आणि मेंदू त्याच्यावर सारासार विचार करून जो काय आदेश किंवा माहिती प्रक्षेपित करायची असते ते माहिती त्या मनपटलावर प्रक्षेपित होते, आणि मग मन सर्व इंद्रियांना आपले निर्देश देत असतं। त्यानुसार यांची सगळी हालचाल होत असते। म्हणून या ठिकाणी नाडी या शब्दाचा अर्थ आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत। तरी पण थोडक्यात सांगायचं तर नाडी म्हणजे प्रवाह पात्र व्यवस्था आहे। नाडी म्हणजे नदी, नदी या शब्दाचाच आपण प्रश्न नाडी असं झालेलं आहे। ही नदी म्हणजे पाणी वाहणारं पात्र म्हणजे नदी, ज्याच्यातून पाणी वाहतं त्याला आपण नदी म्हणतो। ते वहन करणारी व्यवस्था म्हणजेच नाडी व्यवस्था। आणि सुषुम्ना म्हणजे मन स्वतः प्रवाहित होत असतं, त्यामुळे ही सुषुम्ना नाडी आहे। शु शश मनाह, मनाने या संपूर्ण शरीराला 6 भागामध्ये विभागलेलं आहे, आणि त्या 6 भागाचं जंक्शन बॉक्स असतो, बिंदू असतो। त्या बिंदूमधून किंवा त्या ठिकाणावरून हे सगळे संवेदना मज्जातंतूला हस्तांतरित होत असतात।
आणि हे ठिकाण म्हणजे चक्र असतं. चक्र का म्हणायचं त्याला, तर त्या बिंदूला हे सगळे पाठीच्या मणक्यातले मज्जातंतू, विशिष्ट शरीराच्या भागातले जे काय स्नायू आहेत, त्या स्नायूच्या रेषेनी हे सगळे जोडलेले असतात. विशेष म्हणजे कोणतीही पेशी एकमेकाला प्रत्यक्ष स्पर्श करत नाही. एक ठराविक अंतरावरून इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत प्रवाहित होतो, जसा स्पार्क होतो. जर वायरला वायर ठराविक अंतराला जोडल्यानंतर तो स्पार्क होतो, पण ते जर जुडलं तर स्पार्क होत नाही, पण ठराविक अंतरावर आले की स्पार्क होतो. तसं हे प्रत्येक पेशी एकमेकापासून वेगळी असते, ठराविक अंतरावर असते, त्यातही स्पेस असतो आणि या स्पेस मध्ये रस असतो. या रसामधून हे स्पार्क विद्युत लहरी फायरिंग आणि वायरिंग करत असतात. आपली संवेदना मनाचे आदेश सुदृढ करतात. रिसिव्हर, प्रोजेक्टर हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी प्रत्येक शेल करत असते. त्वचेला झालेला स्पर्श सुद्धा तत्काळ मेंदूला अगदी प्रकाश वेगाने जात असतो. म्हणून या ठिकाणी ह्या 6 चक्राचा थोडक्यात अगदी आढावा घ्यायचा झाला तर एक एक चक्राचा विषय, शरीर कसे विभाजित होते आणि त्याविषयी सविस्तर माहिती पाहूया. पहिलं चक्र अगदी मूलाधार चक्र स्थान अगदी पाठीच्या मणक्याच्या एकदम तळाशी असतं, ज्या ठिकाणी हे माकड हाड पाठीच्या मणक्याला जोडलेलं असतं. माकड हाडाच्या खालच्या टोकाला काकीमुख म्हणतात त्याला, त्या ठिकाणी जिथं गुदस्थान आणि जननेंद्रिय दोघांच्या मधला बिंदू, या बिंदूवर हा आधार चक्र असते. पाठीच्या मणक्याच्या पुढच्या बाजूला असते, ते जुडलेले असतात मज्जातंतूशी. हे सगळे काकीमुखातून येणारे जे मज्जातंतू आहेत किंवा माकड हाडाच्या वरच्या बाजूने जे येणारे मज्जातंतू आहेत, ते या चक्रबिंदूपाशी जुडलेले असतात. तर हे आधार चक्र 4 पाकळ्याचे असल्याचं आध्यात्मिक ज्ञानामध्ये सांगितलं जातं. त्याचा बीज मंत्र लम आहे. या स्थानातून ज्या संवेदना वाहतात त्या म्हणजे गुप्तांगाच्या, गुदद्वाराच्या, दोन्ही पायाच्या आणि कमरेच्या खालचे जे काही स्नायू आहेत, मांडी, पिंडरी, घोटा, पाय, या सगळ्या कोशिकांचा संबंध साखळी पद्धतीने थेट मज्जातंतूशी जुडलेला असतो. प्रत्येक पेशी एक चेन लिंक सारखी बिहेव करत असते आणि संपूर्ण वायरिंग आणि फायरिंग या ठिकाणी विद्युत करंट वाहिल्यासारखा अगदी क्षणार्धात तो वाहत असतो. आध्यात्मिक दृष्ट्या हे चक्र धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थार्थ जुडलेले आहे. ज्या लोकांच्या जीवनात भोग, संभोग किंवा निद्रेस प्राधान्य असते, त्यांची ऊर्जा चेतना ह्या एकाच चक्राच्या अवतीभोवती सक्रिय असते. मॅक्झिमम लोकांचं हे चक्र सक्रिय असतं. जे कामातूर आहेत, कामाधीन आहेत आणि जे स्त्रीलंपट आहेत, यांचं हे चक्र सक्रिय असतं आणि म्हणून हे त्याच भावनेतून वैचारिक बुद्धीचा सुद्धा वापर त्यासाठीच करतात. आधार चक्र स्थानाच्या कोशिका आणि मेरुदंडातून बाहेर डोकावणाऱ्या मज्जापेशीचे तंतू म्हणजे न्यूरोसेल्स या चक्रस्थानाचे संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात. शरीर संवेदन वाहक प्रणालीच्या स्नायू धाग्याने मणक्यात मज्जातंतूंना जोडणाऱ्या या बिंदूला आधार चक्र म्हणतात. विद्युत लहरी संदेश आज्ञाचक्राच्या ठिकाणी मेंदूत पोहोचवताच मेंदूच्या विशिष्ट ग्रंथींना झालेला अर्थबोध मनाला समजतो. तसेच हा संदेश पाहता बुद्धीचे आदेश, आज्ञा सुद्धा याच मज्जातंतूमधून ते वाहतात. अवयवाच्या विशिष्ट हालचाली पूर्ण करण्यासाठी किंवा संवेदनात्मक कार्य करण्यासाठी आवश्यक आदेश देखील याच चक्रबिंदूमधून अन्य उपयुक्त अवयवांना पोहोचतात. म्हणजे पायाला चालवायचं झालं तर या चक्रातून आज्ञा सुद्धा प्रवाहित होत असतात. म्हणजे कुठल्या स्नायूनं आकुंचन पावायचं आहे, कुठल्या स्नायूनं प्रसरण पावायचं आहे, किती प्रसरण पावायचं आहे, किती आकुंचन पावायचं आहे, पायाची किती हालचाल करायची आहे, हे सगळे अगदी मायनर सूक्ष्माती सूक्ष्म आदेश संदेश यंत्रणेतून वाहतात. वाचक या क्लिष्ट शब्दाचा अर्थ नीट समजून घेतील. उभय संदेश आज्ञेचे वाहन करणाऱ्या यंत्रणेलाच मन म्हणतात. मन म्हणजे काल्पनिक स्थिती आहे. मन कधीच बाहेर जात नसतं. मन हे सुषुम्ना नाडीतच प्रवाहित असतं, पण तिला एक कल्पना असते. ही कल्पना मात्र ती बाहेर जात असते. म्हणून मेंदूपासून माकड हाडापर्यंत ही यंत्रणा पाठीच्या मणक्यातून परस्परांना काल्पनिक वर्तुळ बिंदू स्थानी जुळलेली असते. विज्ञानाने भरपूर प्रयत्न केला त्यांना शोधण्याचा. कुठेही कोणत्याही स्वरूपामध्ये
दिसून येत नाहीत. याचं कारण म्हणजे हे विद्युत लहरी आहेत. अवयवजन्य कुठलाही स्थान नाहीये किंवा कुठलीही गाठ, बिंदू असा काहीही नाहीये. आता दुसरं चक्र पाहायचं झालं तर स्वादिष्टान चक्र. हे स्वादिष्टान चक्र नाभी स्थानाच्या 4 बोट खाली असतं. जननेंद्रियाच्या वरी 4 बोट म्हणजे नाभी आणि जननेंद्रियाच्या मध्ये असतं. ज्या ठिकाणी माकड हाड स्पिनल कॉर्डच्या S1 मणका आणि यांच्या जोडावर त्याच्या समोरच्या बाजूला हे चक्र स्थित असतं. या चक्राचा बीजमंत्र आहे वम. हे चक्र 6 पाकळ्याचे असते, कमळाकृतीचे असते. हे स्थान अपान वायू अधीन असते. हे स्थान अपान वायू म्हणजे जिथं मोठं आतडं आणि गुदद्वार इथून मल विसर्जन करण्याची प्रमुख भूमिका या अपानाच्या स्वाधीन असते. अपान वायूचं अधिकार असतो, त्याचं नियंत्रण असतं. या बिंदूपासून कमरेच्या भागातील आणि गर्भाशयाच्या भागातील सर्व ग्रंथी या चक्राद्वारे मज्जातंतूशी जुडलेले असतात. म्हणून मेंदूला वेदना पाठवतात. येथे दोन्ही पायाच्या हाडाचा सांधा कमरेत पाठीच्या कण्याला जोडलेले असतात. म्हणजे पायाचा जो सांधा असतो या माकड हाडाला जुडलेला असतो आणि या माकड हाडाच्या कमरपट्ट्यामध्ये जो काय भाग येतो त्या सगळ्या भागाचं नियंत्रण किंवा संदेशवहन, आदेशवहन स्वादिष्टान चक्रामधून होतं. त्याच्यानंतर येतो मणिपूर चक्र. हे चक्र नाभीजवळ स्थित आहे. म्हणजे नाभीच्या स्थानी हे चक्र असतं. या चक्रामध्ये पोटातील संवेदना प्रवाहित होतात. लहान आणि मोठ्या आतड्याच्या क्षेत्रातील कळा काय पोटामध्ये गडबड झाली, गुडगुड गुडगुड वाजलं किंवा कळ येत असेल तर याची वेदना लगेच या चक्रामधून पाठीच्या मणक्यातील मज्जातंतून हस्तांतरित होते. आणि हे मणिचक्र L2 मणक्याच्या समोरच्या बाजूला असते. आता हा L2 मणका म्हणजे गुगलवर सर्च केला तर तो L2 मणका कुठे आहे ते कळतं. मेंदूपर्यंत शीघ्र संदेश पोहोचतात. हे चक्र 6 पाकळ्याचे असून याचा बीजमंत्र रम आहे. हे पचन, अवशोषण आणि अग्नी तत्वाचे असते. येथे समान वायू कार्यरत असतो. हे लहान आतड्यामध्ये घास पुढं पुढं सरकत असतो. जो जठरामधून पचन होऊन आलेला असतो तो पुढं पुढं सरकवण्याचं काम आवश्यक असलेल्या लहान आतड्याचं आकुंचन आणि प्रसरण याचं नियंत्रण हा समान वायू करत असतो. घास पुढं पुढं सरकत असतो आणि त्याच वेळी या लहान आतड्याच्या सर्व ग्रंथीकोश अन्नरसाचं शोषण करून रक्तामध्ये ग्लुकोजचा भरणा करतात आणि जे काही द्रवरूप पदार्थ आहेत त्यांचे शोषण ते सवयीनं करतात. त्यामुळे त्यांना तिथं आवड निवड करण्याची संधी नसते किंवा क्षमता नसते. जे काय द्रवरूप स्थितीमध्ये आहे तेवढेच भाग ते शोषून रक्तामध्ये भरू शकतात. जे पाण्यामध्ये विरघळत नाहीत ते भाग त्यांना शोषता येत नाही. हे लक्षात ठेवा. समान वायू कार्यरत असतो जो प्राण आणि अपान यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. समान वायू हातबल झाला तर लहान आतड्यात फार मोठी गडबड होते. पोटदुखी वगैरे असे प्रकार व्हायला लागतात. आता चौथं चक्र आहे अनाहत चक्र. हे हृदय, छाती, फुफ्फुस, दोन्ही हात, खांदे, आजूबाजूच्या भागातील संवेदना प्रवाहित होतात आणि या चक्राचं स्थान आहे T7 आणि T8 या मणक्याच्या समोरच्या बाजूला. याचा बीजमंत्र आहे यम आणि याला 12 पाकळ्या असतात. छातीच्या पिंजऱ्यात फुफ्फुसात प्राणवायूचे आधिपत्य असते आणि हृदय क्षेत्रातील संदेश मणक्यातून मेंदूपर्यंत विद्युत वेगाने जातात. त्यानंतर येते ते विशुद्ध चक्र. हे चक्र मानेच्या C4 मणक्यासमोर स्थित असते. म्हणजे मानेचे जे 7 मणके आहेत त्यात C4 म्हणजे चौथा मणका आहे त्याच्या समोरच्या बाजूला. म्हणजे मानेमधून जे घास गिळला जातो किंवा श्वासोच्छ्वास होतो त्या झडपीची उघडझाप होते. अन्ननलिका ज्या ठिकाणी सामायिक असते अशा भागामध्ये जे काही किंवा वेदना निर्माण होतात यामध्ये मान, अन्ननलिका आणि घशातून मेंदूकडे येणाऱ्या संवेदनाचे वहन करते. येथे स्वरयंत्र उदान वायूच्या नियंत्रणात कार्यरत असते. या ठिकाणी उदान वायूचं स्थान आहे त्यामुळे यात स्वरयंत्र सुद्धा असते ज्यातून बोलणं परावाणीपासून पश्चंतीवाणीमधून पुन्हा मध्यमवाणीमध्ये येतं आणि मध्यमवाणीतून वैखरीवाणीमधून शब्द बाहेर पडतात. हे स्वरयंत्र चालवण्याचं काम जे उदान वायू करतो तोही याच ठिकाणी असतो. त्याला काय अनुकूल प्रतिकूलता झाली त्याची माहिती मी तुला या बिंदूपासून कळते. याच्या कार्यात अडथळा आला तर त्या वेदना संवेदना विशुद्ध चक्रातून मेंदूला तत्काळ समजतात. या चक्राचं बीजमंत्र आहे हम. या चक्राच्या ठिकाणी 16 पाकळ्या असतात. याचं 16 पाकळ्या असण्याचं कारण असं आहे की 16 प्रकारचे स्वर आहेत आणि 16 प्रकारचे स्वर म्हणजे 12 स्वर आपल्याला माहित असतात. त्यामध्ये
लू लू रू रू हे 4 स्वर आपल्याला इतके सराईत नसतात. कमी प्रमाणात आपण वापरतो. हे स्वर त्यात अंतर्भूत केले तर 12 आणि 4 16 स्वर होतात. असे हे 16 स्वराचं स्थान या ठिकाणी आहे. 16 पाकळ्याचे हे चक्र असतं. त्यानंतर येतो तो आज्ञाचक्र. हे चक्र 2 भुवयामध्ये कवटीला जुळलेल्या शिवन मणक्यासमोर जोडलेले असते. जे मानेचा शिवन मणका जो डोक्याच्या कवटीला जोडलेला असतो. त्याच्यानंतर कवटीला छिद्र कुठं नसतं. त्यामुळं हे सगळ्या संवेदना आज्ञाचक्राच्या ज्या शिवन मणक्याच्या वरच्या बाजूतून मध्ये शरीरामध्ये म्हणजे मणक्यामध्ये शिरतात. मज्जातंतूंना सर्व अवयवापर्यंत पोहोचतात. त्यामुळं या बिंदूला अग्निचक्र म्हणतात. या ठिकाणी अग्निचक्र असतं. कारण इथे चंद्र सूर्य नाडीतून वायू वाहतो. कारण शरीराची शीतलता आणि उष्णता सुद्धा या चक्रामध्ये नियंत्रित केली जाते. याच ठिकाणातून म्हणजे शरीरात शरीर ताप संतुलित ठेवण्याचा संदेश दिला जातो. या चक्रातून चेहरा, डोळे, कान, केस, डोके किंवा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्शाची जाणीव मेंदूपर्यंत पोहोचवली जाते. पंच ज्ञानेंद्रियांनी जमवलेली भौतिक बाह्य वस्तूची माहिती या चक्रस्थानातूनच मेंदूला कळते. कारण चेहऱ्याच्या ठिकाणी सगळे ज्ञानेंद्रिय आहेत. डोळे, नाक, कान, जीभ. बाहेरच्या वस्तूचं जे काही ज्ञान ज्या पद्धतीने ते मिळवतात ते सगळे माहिती मेंदूपर्यंत पोहोचवायचं काम या चक्रामधून होतं. या स्थानावरून शरीराच्या इंद्रियांना विशिष्ट क्रिया करण्याचे आदेश दिले जातात आणि ध्यान स्थितीत प्राणासह मन आणि प्राण एकत्र ऊर्ध्व गतीनं प्रवास करतात तेव्हा त्यांचा 20वाचं स्थान म्हणजे हे आज्ञाचक्र असतं. सहस्रार चक्र 7वं चक्र आहे. हे शरीराचे 6 भाग आपण पाहिले. या 6 भागामध्ये शरीराची माहिती विभाजित होऊन त्या चक्रबिंदूतून मेंदूपर्यंत पोहोचते. पण 7वं जे सहस्रार चक्र आहे यात फक्त आत्मा राहतो आणि ही सगळी अनुभवाची शिदोरी आहे. या आत्म्यापर्यंत आज्ञाचक्रापासून सहस्रार चक्राला पोचते. पण मेंदू त्या आत्म्याशी जुडलेला असतो आणि मग मेंदूचा जो मुख्य सूक्ष्म अंग आहे तेजोमय बुद्धीचं तेज हे फक्त कवटीपुरतं मर्यादित असतं. हाडाची जी कवटी आहे त्यामध्येच तो आत्मा आणि ही बुद्धी राहत असते. आत्मा हा ब्रह्मरंध्रामध्ये राहत असतो. म्हणजे कवटीला जिथं वरच्या बाजूला छिद्र आहे त्या ठिकाणीच हा आत्मांश आणि हेच त्याचं निवासस्थान आहे. बाह्य वैश्विक दैवी आत्म्याशी सुद्धा जोडलेला असतो. वैश्विक कॉस्मिक एनर्जीला सुद्धा हा आत्मा जोडलेला असतो आणि आतल्या बुद्धीला सूक्ष्मांगाने तो सूक्ष्मांग आणि मन यांनी सूक्ष्मांगाचं वर्चस्व आणि नेतृत्व होत असतं आणि हा सूक्ष्मांग नंतर जो स्थूलांग घडलेला आहे प्राणमय कोश आणि अन्नमय कोशाचा या शरीरावर नियंत्रण करण्याचं काम म्हणजे बुद्धी आणि मनाचं असतं. असं ज्ञानेश्वर माऊलींनी अभंगामध्ये म्हटलेलं आहे की प्रणवी बीज अनुरेणू आत दशमद्वाराची मात अपूर्व बारे. आत्मज जी अवस्था आहे त्यालाच प्रणव या ठिकाणी म्हणलेलं आहे. प्रणव म्हणजेच शक्ती संचारित न्यूट्रॉन. न्यूट्रॉन म्हणजेच प्रणव. प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजेच शक्ती संचारित न्यूट्रॉन म्हणजे त्याला बीज प्रणव जो ओंकार ध्वनीचा प्रक्षेपक आहे आणि या ओंकार ध्वनीच्या प्रक्षेपणामधून शक्ती संचारित झाली. शक्ती संचारित होऊन इलेक्ट्रॉन प्रवाहित झाले आणि इलेक्ट्रॉन स्पायरल मुवमेंटने शेवटी सर्क्युलर स्पेरल वलय तयार करून त्या अनुभूती करू लागले आणि मग रेणू जो आहे हे बाह्य वॅकन्सी फुलफिल करण्यासाठी रेणूची संघटना तयार होते आणि हे रेणू आणि अणूच्या आत जो बीज स्थितीमध्ये आहे तो आत्मांश कुठं राहतो तो दशमद्वाराची ही मात म्हणजे 10वं द्वार म्हटलंय त्याला. म्हणजे 9 द्वार आपल्याला माहित आहेत शरीराला कोणते कोणते आहेत ते. 2 डोळे, 2 नाक, 2 कान, 1 तोंड आणि 1 कुदद्वार आणि 10वं जे द्वार आहे ब्रह्मरंध्रामधून बीज स्वरूपामध्ये आत्मांश असतो. प्रणव स्वरूप जे आहे ओंकार प्रक्षेपित करणार आहे म्हणून याचा बीज मंत्र सुद्धा ओम आहे. प्रणव स्वरूप त्रिगुण आत्मांश न्यूट्रॉन प्रोटॉन प्रत्येक अणुरेणूत केंद्रस्थ स्थित असतात. परंतु 10व्या ब्रह्मरंध्र निवासी आत्मांशाची ही ध्येयरूपाकारी संघटन जडणघडण करणारी अद्भुत अपूर्व करणी असते. त्या आदेश निर्देशाने हे शरीर चक्र शरीराकार घडतो. याच बीज आत्मांशाचे मन सर्व ग्रंथी कोशाच्या मनोमय कोशाशी भावनिक संबंधाने जोडलेले असते. त्याचे आदेश सर्व ग्रंथी कोशांना पाळणे
बंधनकारक असते. ही दैवी अपूर्व लीला आहे. शरीरात प्रकृती घडवत असते. म्हणजे प्रकृतीची ही अपूर्व लीला आहे. मनाद्वारे बुद्धी शरीराच्या सर्व ग्रंथींना जुळते. शरीराच्या सर्व पेशीशी जुडलेले मुख्य मन ध्यानावस्थेत सहाय्यक बुद्धी आणि चैतन्य प्राणासह एकत्र येतात. तेव्हा शरीराची सर्व संवेदना वाहक चक्र प्रणाली बंद होऊन शरीर बधीर होते. ध्यान अवस्थेमध्ये मनुष्य मेडिटेशन करतो. त्या मेडिटेशन स्थितीमध्ये मन आणि प्राण शरीरामधून एकत्रितपणे वर ऊर्ध्वगतीने वर चढत जातात आणि मग जेव्हा जे आज्ञाचक्रामध्ये जेव्हा येऊन मन आणि बुद्धी विसावा घेते तेव्हा संपूर्ण शरीर बधीर झालेलं, संपूर्ण अंतर्गत व्यवस्था जवळजवळ बंद झालेली असते. बंद नसते पूर्णतः, पण बंद झाले असते. एकदम मिनिमम कार्य त्यांचं चालू असतं. आता समाधीत आत्म्याला भेटताच मन शून्य होऊन शाश्वत शांतीचा अनुभव घेते. जेव्हा मनाची आणि आत्म्याची भेट समाधी स्थितीमध्ये होते तेव्हा हे मन पूर्ण शांतीचा अनुभव घेतं आणि बुद्धीही आत्म्यामध्ये मग्न होते. तेव्हा मन ब्रह्मामध्ये लीन होऊन शांत होते. अन्नमय कोश आणि प्राणमय कोश असाच निपचित या ठिकाणी पडून राहतो. बुद्धी आणि मन मूळ आत्म्यात विलीन होतात. बुद्धी आत्ममग्न होते, परंतु प्राणासोबत सहस्रार चक्रस्थानी मन ब्रह्म बनू शकते. प्राणासोबत मन गेलेलं असतं, त्यामुळे हे मन ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते. तशी ही जीवदशा आहे. ही जीवदशा ब्रह्म होऊ शकते. या ठिकाणी मन वासनापासून मुक्त होऊन मनोमय कोशाचे प्राकृत बंधन स्वेच्छेने तोडून आत्मचेतना परब्रह्मामध्ये विलीन होऊ शकते. संत ज्ञानदेव महाराजांनी एक प्राणायाम आणि सप्तचक्र स्थिती स्पष्ट करताना सांगितलेला आहे. मी तो अभंग इथं या दिला आहे. नयनाचे शेजारी दसवे द्वार बापा, एक मार्ग सोपा बोलतसे आधारी पवन अपान विराजे, अंगुळे चार साजे तया ठाई, मणिपूर चक्र नाभिस्थान कमळ, सहा अंगुळाचा खेळ असे तेथे, वायुचक्र अनुहात हृदयासे एक, प्राणाशी निशंक जेथे नेई, अग्निचक्र ध्रुवांग शोभते प्रकाशत्व, प्राणाशी उलथावे तयावरी, सहस्त्रदळी ब्रह्मरंध्र शोभतसे निळे, प्रकाशाचे उमाळे असती, ज्ञानदेव म्हणे ऐका प्राणायाम, या भंगी निशिम अर्थ झाला. ज्ञानेश्वरांनी प्राणायाम या अष्टांग योगातील 4थ्या स्थानानंतर कशी प्रगती होते मनाची आणि प्राणाची ऊर्ध्वगती होत असते आणि मन आणि प्राण एकत्र होऊन जेव्हा ते ऊर्ध्वगतीनं वरी चढत राहतात, एक एक चक्र भेदन करून ते वरच्या बाजूला चढत असतात. त्या अभंगामध्ये सहज सोपं सांगितलंय. 10वं जे सूत्र आहे हे नयनाचे शेजारी म्हणजे डोळ्याच्या वरच्या बाजूला हे 10वं द्वार आहे. हा एक सोपा मार्ग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा तसा सोपा नाही, पण ते म्हणतात की मी सोप्या पद्धतीने सांगतो एवढंच म्हणतात. कारण आधारी अगोदर पवन म्हणजे या ठिकाणी प्राण हा शब्द आहे आणि प्राण आणि अपान या दोघांचे एकत्र करून या मनाला या ठिकाणी प्राणाला अपान स्थितीपर्यंत आणावं लागतं. प्रत्येक प्राणाला म्हणजे सर्व ग्रंथीच्या प्राणाला आणावं लागतं. असं नाही की एकाच प्राणाला आणायचं. सर्व अर्बो खर्बो पेशीच्या जे प्राणमय कोशामध्ये जो प्राण नांदतोय त्या प्रत्येक प्राणाला जमा करायचे आणि त्या सर्व प्राणाला एकत्रितपणे आणून आधार चक्रापाशीचे जमा करायचे. हे 4 अंगुळे म्हणजे 4 बोट म्हणजे जननेंद्रिय आणि मृदद्वार याच्यामध्ये जे 4 बोट आहेत त्याच्या मधल्या चक्र स्थित असतं. त्या ठिकाणी यांना एकत्र जमून त्या माकडा हाडाच्या काकी मुखामधून प्रवेश करायचा, पाठीच्या मणक्यातून, आणि तिथून मध्ये शिरून वरती जसजसं ते चढत जातं तसतसं एक एक चक्र बंद होत जात. म्हणजे त्यांची क्रियाशीलता आहे, सक्रियता जी आहे स्थिर होते, बंद होते. म्हणजे त्यानंतर मणिपूर सांगितलं की नाभिस्थानी आहे, स्वादिष्टान चक्र आहे. त्याचा इथं या ठिकाणी उल्लेख इतका केलेला नाही कारण ते आधार आणि स्वादिष्टान चक्र एकाच ठिकाणी आहेत. 4 बोट जर ते वरी चढलं तर मग त्याच्या पुढं मणिपूर चक्र 6 अंगुळाचा खेळ आहे. त्याच्यावर पुन्हा 6 बोटांमध्ये किंवा 6 पाकळ्याची ही मणिपूर चक्र आहे. 4 अंगुळे म्हणजे 4 पाकळ्याचं जे आधारी चक्र आहे आणि वायू चक्र जे आहे अनुहात आहे. आणि आहात इथं आहात कशाचं होतं ते माहित पडत नाही. या ठिकाणी प्रक्षेपण होत असतं. असं हे जे फुफ्फुस आहे अनुहात नाद करणारा फुफ्फुस, हृदयामध्ये सुद्धा अनुहात नाद असतो. तिथं आदळत काही नसतं पण हृदयाचे ठोके मात्र वाजत असतात. पुन्हा अग्निचक्र ध्रुवांग म्हणजे 2 भुवयाच्या मध्ये
डोळ्याच्या वरच्या बाजूला नाकाच्या अग्रस्थानी हे स्थान आहे अग्निचक्राचं, त्यालाच आज्ञाचक्र सुद्धा म्हणतात. आणि त्याच्यानंतर सहस्त्रदळी म्हणजे एकदम कवटीला असलेलं एक शेवटचं छिद्र असतं, ते छिद्र म्हणजे ब्रह्मरंध्र. या ठिकाणी प्रकाशाचे उमाळे आहेत, तिथं प्रकाश आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात हा प्राणायाम करून म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी पद्धतीनं वरी चढण्याचा ही खरी शिडी आहे. विद्वान साधकांना प्राणायामाचे व्यसन कसे लागते, मनाची धारणा स्थिर करून ध्यान मार्गे शरीराच्या शिखरावर ब्रह्मरंध्र सहस्रार चक्रात आत्मसमाधीत कसे पोचते, प्राणायाम चक्रगतीला नियंत्रित शून्य कसे करते, अशा दिव्य साधकाचे वर्णन एकनाथ महाराजांनी सुद्धा आपल्या भागवत ग्रंथात चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याचा थोडासा आपण आढावा घेऊ. म्हणजे बुद्धिमंत अभ्यासी जन अभ्यासे साधिती प्राणापान, ते योग दुर्गिरिगता जान, थकिले संपूर्ण भोग सिद्धी. या ठिकाणी हा योग दुर्गाला वरून चढायचं नाही, आतून रिगता जाणं, रिगता म्हणजे आत शिरणे आणि पाठीच्या मणक्यामधून वर चढायचं. त्यामुळं बुद्धिमंत लोकांचंच काम आहे. आणि अभ्यासी जे जन आहेत, जे अभ्यास करतात, अहोरात्र चिंतन करतात, अहोरात्र मनन करतात, असे जे अभ्यासी लोक आहेत हे प्राणापान व्यवस्थेची स्थिरता साधू शकतात आणि प्राण आणि मनाची एकत्रीकरण करून हा योग दुर्ग चढू शकतात. या भोगसिद्धीच्या भ्रामक आभासक जंजाळातून ते स्वतःला मोकळे करू शकतात. पुढे म्हणतात सम होता प्राणापान, पिंड ब्रह्मांडाचे शोधन, स्वये वायू करी ग आपण, मन क्षालन शरीरी. जेव्हा प्राण आणि अपान याची मैत्री होते, तसे ते सख्य भाऊ आहेत, पण वितंडवाद भरपूर घालतात. त्यामुळं जेव्हा हे समान होतात, स्थिर होतात आणि मग पिंड आणि ब्रह्मांडाचं शोधन जर केलं, शोधन म्हणजे संशोधन करणं. पिंड ब्रह्मांड आहे आणि ब्रह्मांडात जे आहे ते पिंडात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी, असा जे नियम आहे यानुसार जर शोधन केलं, म्हणजे पिंड जरी आपण आपला समजून घेतला तरी ब्रह्मांड समजल्यासारखं आहे. आपल्या पिंडाला न समजता ब्रह्मांड समजू शकत नाही. स्वतः हा वायू जो आहे, वायू म्हणजे प्राणमय कोश नव्हे, प्राणमय कोश त्याला एवढ्यासाठी म्हणतात की हा वायूवर नियंत्रण करतो, म्हणून त्याला प्राणमय कोश म्हणतात. हे मागील पहिल्या प्रकरणातील 5व्या शरीरामध्ये सगळे वायू निर्माण होत असतात. प्राणवायू फक्त आपण बाहेरून घेतो, बाकी सगळे वायू शरीरामध्ये निर्माण. तर प्राणाला सुद्धा अपान करणारी व्यवस्था या ठिकाणी आहे, म्हणून तो अपान वायू तयार होतो. फुफ्फुसातला वायू अपान झाल्यानंतर बाहेरच्या बाहेर निघून जातो, तो सहज व्यवस्था आहे त्याची. पण जठरामध्ये, लहान आतड्यामध्ये, मोठ्या आतड्यामध्ये जो वायू तयार होतो त्याला पुढं पुढं रिटत ढकलत न्यावं लागतं आणि मग तो अपान वायूचं ते कार्यक्षेत्र असतं, म्हणून त्याला अपान वायू म्हणतात. हे अपान ही क्रिया आहे, जे काम आहे वायू आतड्यांचं, त्या आतड्याची जी क्रिया आहे याला अपान क्रिया म्हणतात. तव प्राणापान समजोडी, षटचक्राचे पदर फोडी, ते विषया ते चित्त सांडी, विषो संडी चित्ता ते. आणि जेव्हा हे प्राण आणि अपान समान होतात, यांची जोडी अगदी अतूट होते आणि मग तेव्हा ते योग दुर्ग चढायला सुरुवात करू शकतात. दोघांची जोपर्यंत मैत्री होत नाही ना, तोपर्यंत योग दुर्ग चढणं शक्य नाही. सम होणं म्हणजे अगदी किमान होणं. सम म्हणजे शून्यपर्यंत सम आहे. सम म्हणजे 2, 4, 6 अशा संख्या आहेत, मोठ्यात मोठी संख्या नव्हे, लहानात लहान संख्येला महत्व आहे. सम होणं म्हणजे जवळजवळ शून्य होणं. प्राणापानाची जी काय हालचाल आहे, जी क्रिया आहे, हे शून्यवत होणं आणि मग त्यांची समान होते, दोघे समान झाले. म्हणून ते जेव्हा षडचक्राचे हे पदर आहेत, म्हणजे लेयर्स आहेत शरीराचे, आधार चक्राचा लेअर, त्याच्यानंतर स्वाधिष्ठान चक्राचा लेअर, मणिपूर चक्राचा लेअर, अनाहत चक्राचा लेअर आणि म्हणून विशुद्ध चक्राचा लेअर, आज्ञा चक्राच्या लेअर पर्यंत हे षडचक्राचे पदर फोडतात. म्हणजे जसजसे प्राण आणि मन वरती चढत जातात तसे तसे हे चक्र बंद होत जात. मग ते विषय ते चित्त साठी, मग चित्तामध्ये विषयच राहत नाही आणि विषय ओसंडी चित्त, ते विषय सुद्धा चित्तातून पळून जातात, विषय सुद्धा चित्तात राहू शकत नाहीत पुन्हा. कारण हे विषयामुळे प्राण आणि अपानाची ताटातूट होते. कारण शरीरामध्ये विषय सेवन केल्यामुळेच वायू तयार होतो आणि मग वायूच्या निपटाऱ्यामध्ये अपानाला भलतच काम करत बसावं लागतं आणि प्राण वेगळंच काम करत बसतो. कारण त्यालाही या ठिकाणी मलक्षालनच करावं लागतं, ते जरा वेगळं काम करतं. मन स्थिर करण्यासाठी फुफ्फुसातील श्वासोच्छवासाचा वेग कमी केला तर शरीर, पिंड आणि ब्रह्मांड समानतेचा अभ्यास आणि संशोधन ध्यानस्थ प्राणायामाच्या क्रियेच्या माध्यमाने घडते. तेव्हा वायू तत्वाचे मनच शरीरातील अशुद्ध घाण
स्वतः काढून पुन्हा काही शिल्लकच राहत नाही. त्यामुळे प्राणापान साधना मनाला प्राणापानाची सवय व्यसन लागले पाहिजे. प्राणापान साधना म्हणजे काय तर मनाला प्राणापान करण्याची सवय व्यसन जडले पाहिजे. प्राणापान सम याचा अर्थ शरीराच्या शुद्धीकरणाची गरज जवळजवळ शून्य पाहिजे. प्राणापान चक्रवेग कमी होऊ शकतो जेव्हा संपूर्ण शरीर शुद्ध असते. कारण शरीरामध्ये जर मल असेल तर ते मल काढणं पुन्हा क्रमप्राप्त ठरतं. आपलं घर जर घाण असेल तर राहायचं झालं तर अगोदर स्वच्छ करणं गरज आहे. शांत झोपायचं असेल तर किंवा 6 महिने घर बंद करून गेलो तर येऊन आपण घरात स्वस्त झोपू शकतो का? नाही. अगोदर ते साफसफाई करणं. जर शरीर आपलं मलयुक्त झालं तर मग मलबाधित झालं तर आपण मध्ये शांत झोपू शकत नाही. मग कामाला लागावं लागतं. म्हणून शरीर जेवढं शुद्ध असेल तेवढं या प्राण आणि अपानाला शांतता मिळते. म्हणून प्राणशुद्धी म्हणजे काय तर शरीरात एक रक्त पूर्ण शुद्ध आहे आणि शुद्धीकरणासाठी बाहेरून हवेची गरज नाही. क्लिनिंग एजंट आणण्याची काहीच गरज नाही. साफसफाई करण्याचे जे काय साहित्य ते जमा करण्याची काही गरज नाही. म्हणून हवा आपण मध्ये भरतो म्हणजे कशासाठी भरतो? शरीर साफ करण्यासाठी. आणि शरीर साफ करणं म्हणजे शेवटी हे मोठं काम आहे. शरीर ग्रंथीला बाहेरून अन्न पाणी लागत नाही. याचं कारण का तर शरीर ग्रंथीला सुद्धा बाहेरून अन्न सेवनाची गरज लागत नाही. तरच सूक्ष्म देही मन शारीरिक गुण त्यातून मुक्त होते. म्हणजे शरीराच्या गरजेसाठी अन्न पाणी आणि ऑक्सिजन या तिन्ही प्रमुख गरजा शून्य झाल्या पाहिजे. तरच आत्म्याला खऱ्या मुक्तीचा आनंद अनुभवता येतो. आत्म्याने स्थूल शरीर परिधान केले असताना जर त्याला अन्न आणि वस्त्राची गरज नसेल तर मनाला प्रापंचिक उठाठेव करण्याची आवश्यकता नाही. कारण शेवटी सगळ्या प्रापंचिक उठाठेवी करण्यासाठी कशासाठी? अन्नासाठी म्हणजे पोटासाठी आणि कोटासाठी. नाही का? दुसरं काही ध्येयच नाही, कारणच नाहीये. हे जे काय उठाठेवी करायचं का करतो आपण? पोटासाठी आणि कोटासाठी. कोटासाठी म्हणजे काय? शरीर. शरीर एक कोट आहे. हे स्थूल कोट आहे. त्याच्यानंतर वस्त्र हे एक कोट आहे. म्हणजे या वस्त्रासाठी सुद्धा आपल्याला मेहनत करावी लागते आणि शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते. त्याला सुद्धा शुद्ध करण्यासाठी गरज आहे. आत्म्याने स्थूल शरीर परिधान केले असताना जर त्याला अन्न आणि वस्त्राची गरज नसेल तर मनातला प्रापंचिक उठाठेव करण्याची आवश्यकता नाही. शरीराच्या मुख्य 3 गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व भौतिक प्रापंचिक प्रक्रियेतून जावे लागते. गरजा पूर्ण करण्यासाठी मनाला आयुष्यभर संघर्षमय संसार करावाच लागतो. फसव्या क्षणिक सुखाच्या लालसेने मग्न झालेल्या मनाला हवे असलेल्या परम सुखाची अनुभूती कधीच प्राप्त होत नाही. त्यामुळे समोर दिसणाऱ्या विषयाच्या जंगलात मन चंचल होऊन विषयामागे भटकते. आता या ठिकाणी टेबल स्क्रीनवर दिसेल. तो टेबल थोडक्यात समजावून सांगतो. म्हणजे मग टेबलामध्ये अनुक्रमणिका आहे. नंतर शरीरासाठी आवश्यक घटक कोणता आहे तोही आहे. त्याची किती गरज आहे शरीराला तेही पर्सेंटेज मध्ये जवळपास सांगितलेलं आहे. आणि मग आपण घेतो किती किंवा त्यांनी काम किती होतं आपल्या शरीरात आणि शरीराचं न होणारं शिल्लक काम किती राहत आणि मग शिल्लक राहिलेल्या कामामुळे त्याचा परिणाम काय होतो हे आपण प्रत्येक रकान्यामध्ये दिले. पहिला घटक म्हणजे श्वासोश्वास करणे. स्वयंचलितपणे घडणारी प्रक्रिया आहे. फुफ्फुसामध्ये हवा आत जाते बाहेर येते. हे किती व्हायला पाहिजे? 100% व्हायला पाहिजे पण होत नाही. तर श्वासोश्वास म्हणजे अनकॉन्शियस माइंड म्हणजे मनाच्या अनावधानामध्ये घडणारी क्रिया असल्यामुळं ते तितकं सक्रिय होत. त्यामुळे काम 50%च होतं आणि 50% शिल्लक राहत आणि या शिल्लक राहिलेल्या 50% मुळे अशुद्ध कार्बोनाइज रक्तामुळे रोग होतात. कारण रक्तशुद्धी 50% होते आणि 50% कार्बोनाइज रक्त असल्यामुळं मलिन राहिल्यामुळं नंतर मग शरीरामध्ये ते मलिन रक्तच फिरत राहतं आणि मग मलिनता त्याची वाढत जाते. म्हणून अनेक प्रकारच्या रोगांचा समुद्भव या गोष्टीमुळे होतो. दुसरं म्हणजे प्राणायाम करण्याची आवश्यकता. प्राणायाम किती करायला पाहिजे? 100% करायला पाहिजे. असा जर 100% आपण प्राणायाम व्यवस्थित केला तर 90% शरीराचं काम होतं. आता 10% त्यात शिल्लक राहतं पण नंतर ते घडत होत राहतं. सातत्याने जर अखंडपणे प्राणायाम आपण चालू ठेवला तर याचं शुद्धीकरण व्यवस्थित होत राहतं. म्हणजे अशुद्ध घटक राहत नाही त्याच्या प्राणायामात. नंतर आवश्यक घटक कोणता आहे? पाणी प्राशन करायला पाहिजे. जल प्राशन करायला पाहिजे. याची शरीराला 70% गरज आहे. कारण शरीरामध्ये 70% पाण्याचा अंश आहे. कारण प्रत्येक पेशीच्या भोवती पाण्याचं म्हणजे एक रसायन द्रव रूपामध्ये आपतत्व असते. याला म्हणजे ओलावा किंवा द्रवरूपता आपत्व टिकून राहण्यासाठी पाण्याची मात्रेची गरज आहे. इथे 70% पाण्याची गरज आहे पण हेही काम आपण व्यवस्थित करत नाही. कारण पाण्याची मात्रा आपण खूप कमी घेतो किंवा कधी कधी घेण्यामध्ये सुद्धा टाळाटाळ होते किंवा घेतली जात नाही.
ते साधारण 30% आपण पाणी घेतो आणि मग नंतर 40% पाणी घेत नाही. यामुळं शक्यतो किडनी स्टोन, कारण रसायन सुद्धा कॉन्सन्ट्रेटेड होतं आणि मग किडनी स्टोन सारखे किंवा काही त्वचा रोग, त्वचा शुष्क होणे, असे काही त्वचा रोगाचे पण प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. नंतर जडान्न, जे आपण साध्या अगदी शाकाहारी जरी घेतलं तरी ऍक्च्युअली जडान्नाची आपल्याला शरीराला 20%च गरज असते, परंतु याचं 50% वापरला तिथं 50% आपण फेकून देतो. पण या 20% पेक्षा आपण हे 2.5 पट जास्त घेतो, म्हणजे 100% अन्न खचाखच जठर भरायचा प्रयत्न करतो. म्हणून यामुळं हे अतिरिक्त घेतलेल्या अतिभोजनामुळं पोटाचे विकार उद्भवतात. पोटामधून सगळ्या रोगाची उत्पत्ती होते. त्याच्यानंतर आणखीन आपण आवश्यक म्हणा किंवा अनावश्यक म्हणा, मसालेदार भोजन, मांसाहार हे अनावश्यक आहे, पण बरेच लोक ते आवश्यक आहे म्हणून प्रसार करतात. याची खरोखर शरीराला शून्य गरज आहे. ते 50% काम करतं जर नाही घेतलं, परंतु ते आपण 10 पट स्वीकार करतो. काही गरज नसताना आपण त्याचा स्वीकार करतो, पण ते वाढते, काम वाढते, शरीराचं काम वाढतं, मलनिसरणाचं काम वाढतं आणि मग असाध्य रोग होतात. मसाल्यामुळे पण असाध्य रोग होऊ शकतात आणि मांसाहारामुळे. काही लोक आयुष्यभर मांसाहार होतात, त्यांना कुठलाच रोग होतो. तो एक्सेप्शनल भाग आहे किंवा एक काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, ठीक आहे, एक्सेप्शनल भाग आहे. शरीराच्या मुख्य गरजा अन्न, पाणी आणि वारा म्हणजे प्राण वायू भागवताना शरीर अधिकाधिक विकारी, अशक्त, रोगग्रस्त होते. परिणामी हळूहळू शरीर मृत्यूकडे जात राहते. मार्ग नाही तेथ कोणेरी ती जावे, सुषुम्नेवरी वळगावे सामर्थ्येशी, तेथून ऊर्ध्व छिद्र मुंगी नेत्रातुल्य, त्यातून उडणे भले चपलत्वेशी. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गाथेमध्ये हा एक चरण सुंदर लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात योग्याची अंतिम दशा सांगताना संत ज्ञानदेव म्हणतात की जेव्हा शरीराच्या 10व्या ब्रह्मरंध्रातून बाहेर स्थित परमात्म्याला भेटण्यासाठी स्वयं निर्मित विश्वाला सोडून जावे लागते, तेव्हा प्राकृत देह बंधनातून मुक्त कसे व्हावे याची चिंता जीवाला सतावते. कारण शरीर बंधनातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ब्रह्मरंध्र. अर्थात ते ब्रह्मरंध्र कोणत्या प्रकारे, कोणत्या पद्धतीने गाठायचं, तिथपर्यंत कसं पोचायचं. सुषुम्ना म्हणजेच या पाठीच्या मणक्यातून कसं वरी चढायचं, वळगावे म्हणजे चढत कसं जायचं, त्याचं सामर्थ्य आपण कसं मनामध्ये मिळवायचं. तिथून पुन्हा ऊर्ध्व म्हणजे सगळ्यात उंच असलेल्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी, ते ब्रह्मरंध्र किती छिद्र बारीक आहे, तर मुंगी नेत्रातुल्य ते छिद्र आहे. मुंगीच्या डोळ्याचं छिद्र जेवढं बारीक असेल तेवढं ते छिद्र आहे आणि त्या छिद्रामध्ये जो आत्मा राहतो, तो आत्मा जर त्या छिद्रातून बाहेर पडू शकला, म्हणजे ते बाहेर पडण्यासाठी त्याला सूक्ष्मांग सुद्धा सोडावं लागतं. सूक्ष्मांग घेऊन सुद्धा त्या छिद्रातून जाता येत नाही, इतकं ते छिद्र सूक्ष्म अगदी मुंगी नेत्रतुल्य असतं. पण त्यातून उडण्याचं जर कसब कौशल्य जर शिकलं तर तो खरा योगी होतो आणि चपलत्वाने तो सहज फक्त आत्मवंशाला परमात्म्याशी भेट होते आणि मग प्रकृतीच्या ताब्यात तो आत्मा राहतो. मन प्राण सुषुम्ना नाडीतून चढते आणि 7व्या चक्रात आत्मांगासह बाहेर येते. ब्रह्मरंध्र अतिशय लहान मुंगीच्या डोळ्यासारखे असते. मनाला सूक्ष्मकोश तोडून या छिद्रातून बाहेर पडावे लागते, तेव्हा आत्म्याला माया आपल्या बंधनात ठेवू शकत नाही. इतर कोणतेही स्थूल शरीर धारण करण्याचे प्राकृत बंधन नसते. तो आत्मांश जरी या प्रकृती क्षेत्रामध्ये वावरत असला तर तो आत्मांश फक्त आनंदमय कोश परिधान केलेला असतो. त्यातूनही तो पुन्हा बाहेर पडून परमात्मा अंगाशी विलीन होऊ शकतो किंवा ऐच्छिकतेनं तो शरीर पण धारण करतो. असं नाही की तो परमात्म्यातच विलीन होऊ, पण याला संजीवन समाधी म्हणतात. जो योगी आपल्या आत्मवंशाला या ब्रह्मरंध्रातून मुक्त करू शकतो, छिद्रातून बाहेर काढू शकतो, तो मुक्ती साधू शकतो. अन्यथा कुणालाही मुक्ती मिळत नाही. कुणी अशा भ्रमामध्ये राहू नये की मुक्ती मिळणं सहज शक्य आहे, बिलकुल नाही. हे फक्त ज्ञानेश्वर महाराजांना ते कसब साधलेलं आहे. अनेक संन्यासी म्हणणाऱ्या योगी लोकांनी आत्महत्याच केलेल्या समाधीच्या नावाखाली, परंतु फक्त ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, निवृत्तीनाथाची समाधी, सोपान काकाची समाधी या फक्त संजीवन समाधी आहे. त्याच्यानंतर तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज यांची जलसमाधी आहे. या फक्त संजीवन समाधी आहेत. त्यांना देह धारण करण्याची प्राकृतिक बंधन नाही, ऐच्छिकतेनं ते कोणताही देह धारण करू. ही सुषुम्ना नाडी म्हणजे महाकाय शारीरिक अवयवात राहणाऱ्या प्रत्येक पेशीच्या भावभावनाची संवेदना आणि अनुभव संदेश वाहक न्यूरॉन कोशिकाचे संचालन सूक्ष्म विद्युत लहरी कंपनाद्वारे गुप्त पद्धतीने घडते. सूक्ष्म शरीराचे मानस संकेत देखील या प्रणालीतून सर्व इंद्रियांना
कार्य संदेश देतात. सुषुम्ना नाडी संबंधी षडचक्र प्रणालीचे संदेश वाहक मांडणे खूप महत्वाचे आहे. शरीरस्थ संवेदी मज्जातंतू षडचक्र प्रणालीच्या जोडबिंदू स्नायूचे धागे मज्जातंतूशी आणि पाठीच्या कण्यातून मज्जातंतू कोशिकांनी मेंदूशी जोडलेले असतात. मज्जातंतूचे आणि स्नायूचे जाळे उभय दिशांना वाहून नेणाऱ्या संदेश संवेदन विद्युत लहरी त्वचेच्या बाह्य थरापर्यंत पसरलेले असतात. म्हणून त्वचेला बाहेरून स्पर्श होतात त्याचे संदेश एका सेकंदाच्या हजाराव्या भागात तत्काळ मेंदू कोशिकांना समजतात. हे तरंग प्रकाश वेगाने प्रवाहित होतात. पाठीच्या मणक्यातून अस्थिमज्जा मध्ये स्थित संवेदी वाहक तंतूच्या माध्यमाने शरीरातील प्रत्येक निवासी ग्रंथी पेशी उद्भवलेली वेदना किंवा स्पर्श संवेदना प्रसारित करणाऱ्या व्यवस्थेला सुषुम्ना नाडी म्हणतात. सूक्ष्म शरीर म्हणजेच मनापासून ते सर्व इंद्रियावयवी ग्रंथी संकेताचे प्रसारण या संस्थेद्वारे होते. शरीर संदेश वहन प्रणाली 6 चक्र जंक्शन बॉक्स स्थानातून पाठीच्या मणक्यातील मज्जातंतूंना जोडण्याची भूमिका बजावतात. बुद्धिस्थान कवटीत मेंदूत असते आणि मनाचे क्षेत्र शरीरभर असते. स्नायूच्या माध्यमाने त्वचे बाहेरील थरापर्यंत सर्व कोशिकांच्या मनोमय कोशाला जोडलेले असल्याने वेदना अतिशीघ्र लहरी संदेशाने मेंदूपर्यंत पोहोचतात. मेंदूत ग्रंथीच्या सूक्ष्म पेशी एकमेकाशी संवाद साधतात. भावनाची देवाणघेवाण विद्युत गतीने होते. मनाच्या 5 इंद्रियाद्वारे गोळा केलेले संग्रहित ज्ञान मेंदूत बुद्धीच्या कप्प्यात साठवलेले असते. बुद्धीच्या पृथक्करणानुसार पारित केलेले कार्यात्मक आदेश संबंधित अवयवांना पाठवले जातात. अवयवातील ग्रंथींना कार्यादेशाचे पालन करावे लागते. येथे बुद्धी मन संयुक्त क्रियाशील राहते. अष्टांग योग समाधी आणि षडचक्र भेदन याचा आपण या ठिकाणी विचार मांडलेला आहे. जसं एकनाथ भागवत मध्ये एकनाथ महाराजांनी मांडलेलं आहे की जिनता सुषुम्नेचे घर भेदिले 6 चक्राचे पदर उघडून काकी मुखाचे द्वार ब्रह्मरंध्र ठाकिले. काकी मुखाचे द्वार म्हणजे माकडहाड, तर टोकाला एक होल असतं त्याला काकी मुखाचं द्वार म्हणतात. ते द्वार फार सूक्ष्म असतं, ते सापडणं फार कठीण असतं. स्नायूंनी ते आच्छादित असतं आणि या काकी मुखाच्या द्वारापासून ब्रह्मरंध्रापर्यंत 6 चक्राचे पदर म्हणजे लेअर तोडून या सुषुम्नेच्या गुहेतून या घरातून जो बाहेर पडतो तो खरा जिंकतो. जिंता म्हणजे जिंकतो. अष्टांग योगाचा अभ्यास करताना साधकाला सर्वोच्च समाधी अवस्थेचा अनुभव घेताना सुषुम्ना नाडी अत्यंत महत्वाची भूमिका बजावते. कारण मनुष्याच्या मूलाधार चक्रावर माकडहाडाच्या टोकाला काकेमुख नावाचे सूक्ष्म छिद्र असते. त्यातून प्राण चेतना सोबत घेऊन मन सुषुम्ना नाडीत प्रवेश करते. मनाचे वास्तव पाठीच्या मणक्यात असते आणि संपूर्ण शरीरात प्रत्येक पेशीच्या प्राणमय कोशाद्वारे सर्व कोशिकांचे मन मज्जातंतूच्या जाळ्यातून एक संघ जुडलेले असते. मन कधीही शरीराबाहेर जात त्याच्याकडे कल्पनाशक्ती असते. ती बाह्य विषयाशी संबंध जोडून तर्क विवाद करते. शरीरातील प्राण चेतनाशक्ती संचार प्रवाह गतीला सहाय्य करते. जो प्राण आपतत्वाधारे सचेत असतो प्रत्येक ग्रंथी कोशाची चेतना विद्युत गतीने ऊर्जा प्रसारण करते. प्राण चेतना आणि मन एकमेकावर अवलंबून असतात. शरीर व्यवस्था चालवण्यासाठी सर्व ग्रंथीचा प्राणकोश मनाला सहकार्य करतो. मन बुद्धीचा विचार आणि बाहेरील प्राणाच्या आधारे हे शरीर यंत्र चालते. एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की प्राणापानाच्या मिळणी शक्ती चेतवे कुंडलिनी ते प्राणापाना ते घेऊन सुषुम्ना स्थानी प्रवेश. अर्थात जोपर्यंत हे प्राण आणि अपान सम होत नाहीत म्हणजे मिळणी म्हणजे सम होत नाहीत तोपर्यंत या कुंडलिनी शक्तीचा सक्रियता उत्तेजित होत नाही. जागी नसते असं नाही, शक्ती जागीच असते. शक्ती अस्तित्वच जागृतत्वाचं लक्षण आहे. त्यामुळं तुमच्यात शक्ती आहे हे तिचं लक्षण जागृतत्वाचं आहे. परंतु चेतवणे म्हणजे प्रखरतेनं सक्रिय होणे. आणि मग जेव्हा ही कुंडलिनी म्हणजे कुंडलाकार फिरणारी शक्ती आहे. कुंडलाकार म्हणजे बघा कुठलाही व्यव हे सरळ वाहत नाही तर कुंडलाकार वाहते. एक वर्तुळाकार गतीमध्ये ते पुढं पुढं प्रोपोगेट होत असते. ही शक्ती सुद्धा ही कुंडलाकाराने फिरत असते म्हणून तिला कुंडलिनी शक्ती म्हटलेलं आहे. शक्तीचा प्रवाहच मुळात कुंडल शेप म्हणजे स्पायरल मुवमेंटनी पुढं पुढं प्रोपोगेट होत असतो. ही जेव्हा प्राण आणि अपानाला समान झाल्यानंतर एकत्र तिचा घास घेते, तोंडामध्ये धरते आणि कुंडलिनी म्हणजेच मन आहे. हे मन पुन्हा ह्या काकीमुखातून प्रवेश करते, सुषुम्ना स्थानी प्रवेश करते. यानंतर अज्ञान चक्रावर प्राणचेतना बसून मनाला बुद्धीचा
बुद्धीचा प्रांत ओलांडून शिखरावर सहस्रार चक्रात स्थित आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडतो. कारण आत्मा 7व्या सहस्रार चक्रावर ब्रह्मरंध्र स्थानात वास करतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जागोजाग सांगितले की ब्रह्मरंध्र हे आत्म्याचं निजस्थान आहे. 7व्या चक्राच्या ठिकाणीच तो निवास करतो. आत्मा राम देखे सहस्त्रदळावरी उन्मनी हे पाही आरुते तेही. आत्मा राम जो आहे तो त्या सहस्त्रदळाच्या ठिकाणीच निवास करतो. त्यापेक्षा उत्मन मनाला सर्व शंकाच्या जंजाळातून निशंक करणं. आरुते म्हणजे आपण उत्ते म्हणजे शंकारहित करणे आणि स्वच्छ करणे. तरच या आत्मरामाला तो पाहू शकतो. आपल्याच डोळ्यावर जर पडळ असतील तर आपल्याला समोरचं दृश्य व्यवस्थित दिसणार नाही. म्हणून आत्म्याला स्वतःला शुद्ध करावं लागतं, चोख करावं लागतं, उत्मन करावं लागतं. म्हणजे सगळ्या शंका निरसन करून अगदी शून्य शंका, तेव्हाच याला आत्म्याचं कायम निवास ब्रह्मरंध्र आहे ते सापडतं. तुम्हाला मन बेजावून भेटत नाही तोपर्यंत मनाच्या शंका संपत नाही. म्हणून परत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं स्थान सांगताना सांगितले की गोल्हाट त्रिकूट ब्रह्मरंध्री वस्तू. गोल आणि हाट दोन शब्दाचा विग्रहात. हाट म्हणजे बाजार आणि गोल म्हणजे पेरिकल बाजार आहे. हा गोल फिरणारे चक्र आहेत हे सगळे. हाट म्हणजे एक चक्र आहे फिरतीला ब्रह्मा सगळं फिरण्याला. त्रिकूट आहे पुन्हा विशेष म्हणजे साडी आहे, निंदा आहे, फुटकारस्थान आहे, हे त्रिकूट आहे. या सगळ्या गोष्टीला ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या निज वस्तू आत्मांश तो खरा वस्तू आहे. तुर्येची ऐशी मातू याच ज्ञाने. तुर्य अवस्थेमध्येच ही शक्यता प्रकट होते आणि या आत्म्याचं खरं स्वरूप जे आत्माचं ज्ञान स्वरूप आहे हे जोपर्यंत अज्ञान अवस्थेमध्ये हे मन आहे. म्हणून अज्ञान चक्राला तिथं अज्ञान चक्र सुद्धा म्हटलेलं आहे. कारण अज्ञान चक्रापर्यंत अज्ञान असतं, त्याच्या पुढे ज्ञानाचा प्रांत आहे पण तोही चोख नाहीये, तो पण मलिन आहे. पण हळूहळू त्याची शुद्धता होत जाते. ज्ञानदेव म्हणे आता फार म्हणू काय. ज्ञानदेव महाराज म्हणतात की आता किती जास्त सांगू. सहस्रदळी चय आत्माशे. आता आणखीन किती स्पष्ट सांगायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप स्पष्ट सांगितलंय की आत्म्याचं स्थान या सहस्रदळाच्या ठिकाणी असतं आणि तो तिथून हालत सगळे भोग तिथं बसून भोगतो. आणि हा मनाचा बाजार, बुद्धीचा खेळ, हा सगळा हा खालच्या आज्ञाचक्राच्या खाली चाललेला असतो. ब्रह्मरंध्रस्थ आत्मांशामुळे शरीरातील सर्व पेशीचे कार्य प्रकृतीद्वारे व्यवस्थित होते. संकल्पानुसार मनाला बुद्धी साह्याने कवटीच्या पोकळीत उंच झेप घ्यावी लागते. कवटीच्या पोकळी म्हणजे मेंदूतल्या पेशीचा काय ती पोकळीच असते. मनाच्या दृष्टीनं तिला आधार नाही मिळत, ती सगळी पोकळी असते. कारण मणक्यामध्ये पोकळी असते तो सुद्धा मज्जातंतू आहे, ती पोकळीच आहे. पण ती पोकळी जरा अरुंद असल्यामुळे त्याला आधार येतो. पायऱ्या आहेत त्या सगळ्या मणक्यात, त्यामुळं अस्थीचा आधार घेता येतो. पण जेव्हा आज्ञाचक्रामध्ये मन येतं तिथून जे आत्मांश फार मोठी पोकळी आहे मनाच्या दृष्टिकोनातून, ही पोकळी लांघता आली पाहिजे, उडी मारता आली पाहिजे. मग आज्ञाचक्रावरती बसून विचार करतात एक कसं उडी मारायचं. नेमकं आत्म्याचं स्थान ब्रह्मरंध्र त्याला दिसत नाही. ब्रह्मरंध्र दिसण्यासाठी मन आणि चित्त अगदी स्वच्छ व्हायला पाहिजे, अगदी निवळ झालं पाहिजे, कुठलंही धुकं त्या ठिकाणी नसलं पाहिजे, तर हे सगळं दिसतं. म्हणून संकल्पानुसार मनाला बुद्धी साह्याने कवटीच्या पोकळीत उंच झेप घ्यावी लागते. बुद्धी आत्म्यासोबतचे आपले स्थान सोडत नाही. सुषुम्ना नाडीच्या सर्वोच्च शिखरावर वसलेल्या आत्म्याला भेटण्यासाठी मनाला बुद्धीचा प्रांत ओलांडून उंच झेप घ्यावी लागते. ध्यानावस्थेत मनाला स्वतःशी एकरूप होण्यासाठी वारंवार उंच उडी मारण्याचा सराव करावा लागतो. खूप प्रयत्नानंतर पहिल्याच प्रयत्नात मनाला यश मिळेल असं नाही. ध्यान स्थितीमध्ये त्याला खूप वेळा प्रयत्न करावा लागतो. मन या खेळात यशस्वी होते. तीही वेळा पडली तरी मुंगी चढतच राहते, ती एक ना एक वेळ ती आपलं ध्येय गाठते. तसं हा मन सुद्धा कितीही वेळा खाली कोसळलं तरी ते वरी चढण्याचा उडी मारतेच आणि ते यशस्वी होते. आणि त्यावेळी आत्मचैतन्य जवळ जाऊन आत्म्याला भेटते. याच ब्रह्मपथाचे आचरण करून अनेक योगी जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून मुक्त होतात असे मानले जाते. एवढ्यासाठी म्हणतो, पण आपल्याला काय अनुभव नाही बाबा. ध्यान करतो, मेडिटेशन करतो, पण या टोकाचं या प्रतीचं ध्यान आणि मेडिटेशन किंवा समाधी लागणं अवघड. कारण या ठिकाणी परत पुन्हा ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात स्पष्ट सांगतात, परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली, समरसे विराले मज माझी, आत्मदशे योगी लक्ष लाविती देही, ब्रह्मरंध्र पायी सत्पदते, अनुरेणु शून्य गगनात तेजे दिशे, निरंतर वशे निरंतर, ज्ञानदेव म्हणे वृत्ती सहस्रदळे लावा, मसुरा मात्र बरवा ध्यायी जाई.
हे पहा, आत्म्याचा आकार या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. किती आकाराचा आहे आत्मा? आत्मांश तर मसुरा मात्रा मसूर. आता मसुरा म्हणजे राई. राईपेक्षाही लहान असं तो आत्मांश आहे. या सहस्त्रदळामध्ये लक्ष लावा, म्हणजे संपूर्ण वृत्ती शून्य करा आणि संपूर्ण वृत्ती त्या सहस्त्रदळावर स्थिर केली तरच आपल्याला ते ध्यान समाधी अवस्थेला घेऊन जाऊ शकतं. पण परेच्या शिखरावर, पर म्हणजे अगदी शिखरावर या आत्मांशाची वस्ती आहे. माझी म्हणजे आत्म्याची. समरसे विराली मज माझी. तेव्हा जेव्हा हे मन समरस होतं तेव्हाच त्याचं विलिनीकरण होतं. संत ज्ञानदेवाने आत्मांगाचे निजस्थान परेच्या शिखरावर ब्रह्मरंध्र स्थानी सहस्त्रदळाच्या ठिकाणी मसुरा मात्राकार धारण करणारा कारण आत्मा निरंतर वास करतो असं या अभंगात स्पष्ट सांगितलं आहे. याचीच दुरुक्ती दुसऱ्या अभंगात करताना पुन्हा एक ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण या ठिकाणी घेतोय की प्रणवाशी रूप नाही काही छाया नाही दशवेद्वारी मूळ माया असे की रे सहस्त्रदळी वृत्ती लाविता निशंक मनाशी भवाशी ऐक्यता तेथे ज्ञानदेव म्हणे या परते नाही बोलण्याची सोय अनुभव जाणे याच्या पलीकडं शाब्दिक उच्चारणात वैखरी वाणीनं काहीही बोलण्याची सोय नाहीये. त्याच्या पलीकड तुम्हाला फक्त स्वतःच अनुभव घ्यावा लागतो. स्वयं अनुभवच तुम्हाला त्याची खात्री निशंक करू शकतं आणि निशंक झाल्याशिवाय ही वृत्ती सहस्त्र दळावर स्थिर होऊ शकत नाही. मन आणि भव या भवाचा बाजार जोपर्यंत आपल्याला बेजार करत राहतो तोपर्यंत या स्थितीतून बाहेर पडता येत नाही. म्हणून मन आणि भव हा यांचा ऐक्य व्हायला पाहिजे आणि हे ऐक्य फक्त 10व्या द्वारामध्ये जिथं मूळ माया आहे, आदिमाया, आदिशक्ती, आधीचा वास आहे, त्या आत्मांशच या ठिकाणी आहे. प्रणवाला रूप नाही, प्रणवाला आकार नाही आणि प्रणवाला सावली सुद्धा नाही. म्हणजे त्या प्रणव स्वरूप आत्मांगातून प्रकाश किरण सहज बाहेर आतमध्ये आरपार जातात. म्हणजे तो पारदर्शक आहे. प्रणवरूप आत्मांग 10व्या द्वारी सहस्त्रदळी मनाच्या सर्व वृत्ती एकत्र केल्या तर निसंशय मनाचा आणि आत्म्याचा ऐक्य संगतीचा अनुभव घेता येतो, परंतु तो शब्दांकित करता येत नाही. मनाचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आत्म्याची भेट होते. हेच खरे मिलन सुख आहे. भौतिक प्रापंचिक विषय संगतीत मनाचे सुख क्षणभंगूर असते, तात्पुरतं असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी फार किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होये तया नाम सुख. जेव्हा मनाची आत्म्याची भेट होते, मन जेव्हा आत्म्यामध्ये विलीन होतं तेव्हा खरा सुखाचा अनुभव येतो. बाकी मग मन जे त्याला सुखी करण्याचा प्रयत्न करतं ते सगळं सुख क्षणिक असतं, तात्पुरतं असतं. त्यामुळं आत्म्याला समाधान मिळत नाही. तो म्हणतो तू मला काय देण्याचा प्रयत्न करू नको, तूच मला दे, तूच माझ्यात विलीन हो म्हणजे मला खरं सुख आहे. कारण तुझी आणि माझी भेट होत नाही, कारण तू दुसऱ्या गोष्टीच्या उपलब्धीनं मला सुखी करण्याचा प्रयत्न करतोस करा आणि दुसऱ्या गोष्टी जमवण्यामध्ये माझ्यापासून दूर जातोस. म्हणून आत्म्याचं म्हणणं आहे की तू माझ्यापासून दूर जाऊ नको, तू माझ्यात विलीन हो, मग मला खरं सुख आहे. मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टी आणून देण्याचा तू प्रयत्न करू नकोस, मला त्याने सुख मिळणार नाही. मला खरं सुख तुझ्या संमिलनानेच मिळणार आहे. शरीरात वाहणाऱ्या 5 प्राणासह मन 6 चक्राच्या गाठी सोडून सर्वोच्च 7व्या सहस्रार चक्रस्थ ब्रह्मरंध्रात स्थित आत्म्याला म्हणजेच प्रणव वस्तूला भेटते तेव्हाच खरा आनंद मिळतो. इथे जीव म्हणजे मनात्म्याचा पर्यायी शब्द आहे. जीव म्हणजे मनात्म्याला पर्यायी शब्द आहे. मन म्हणजे जिवंत असतं, तेच सजीव आहे. मनच सजीव आहे. किंबहुना आत्मा चेतनयुक्त चेतनामय असल्यामुळे तेच जिवंत आहे. त्यांनी घडवलेला सूक्ष्मांग पुन्हा जीव सजीव आहे आणि त्यांनी घडवलेला स्थूलांग याला जीवात. मन आणि आत्मा याच्या संधीत बसलेली बुद्धी कधी कधी मनाची ऐहिक सिद्धीकडे दिशाभूल करते. शाश्वत सुखाच्या औषधात मन थकून जाते तेव्हा बुद्धी मनाला आत्म्याचे खरे स्थान सांगते. बुद्धी मन आत्म्याच्या जवळ असते पण बुद्धी मनाच्या इशाऱ्यावर नाचत असते. म्हणून मनाला आणि आत्म्याला खरोखर समाधानी आणि सुखी करायचं असेल तर त्यांचं संमेलन घडणं गरजेचं आहे. आणि हा भाग या ठिकाणी आपण समाप्त करतो. धन्यवाद.